Hello everyone, myself Amruta Naik. Welcome to Amruta's Compass. In today's lecture, we are going to solve next problem, that is problem number 6 on page number 59. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 59 वरती 6 प्रॉब्लेम दिलेला आहे जो आपण आता सॉल्व करणार आहोत। यामध्ये कुठच्या दोन नवीन ॲडजस्टमेंट्स आहेत तर थर्ड ॲडजस्टमेंट आहे पेटंट रिलेटेड आणि फोर्थ आणि फिफ्थ ॲडजस्टमेंट्स आहेत फर्निचर रिलेटेड। त्या काय आहेत त्या आपण प्रॉब्लेम सॉल्व करताना नीट बघणारच आहोत। ओके, सो वी विल स्टार्ट। पेज नंबर 59, प्रॉब्लेम नंबर 6। Archana and Prerna are partners, sharing profits and losses in the ratio 2:1. मार्क करायचा आहे रेशो त्यांचा। With the help of following trial balance and adjustments given below, you are required to prepare trading and profit and loss account for the year ended 31st March 2019 and balance sheet as on that date. म्हणजेच 2.1 हा त्यांचा प्रॉफिट अँड लॉस शेअरिंग रेशो दिलेला आहे आणि आपल्याला 31 मार्च 2019 चे सगळे अकाउंट्स प्रिपेअर करायचे आहेत। ट्रायल बॅलन्स आता आपण बघणार नाही आहोत, आपण आता डायरेक्टली ॲडजस्टमेंट्स काय काय आहेत ते बघणार आहोत आणि मार्क करणार आहोत ट्रायल बॅलन्समध्ये। सी ॲडजस्टमेंट्स फर्स्ट, स्टॉक ऑन 31st March 2019 is valued at cost price ₹12,000 and market price ₹17,000. दोन प्राइसेस दिलेले आहेत, एक तर 12,000 आहे कॉस्ट प्राइस आणि मार्केट प्राइस आहे 17,000। तुम्हाला माहीतच आहे की अशा दोन प्राइसेस जेव्हा दिलेल्या असतात तेव्हा जी कमी कॉस्ट असते, जी कमी व्हॅल्यू असते तीच आपल्याला कन्सिडर करायची असते। म्हणजेच आपला स्टॉकची व्हॅल्यू किती आहे 12,000। क्लियर? क्लोजिंग स्टॉकचे दोन इफेक्ट, बॅलन्स शीट ॲसेट साईड आणि सेकंड ट्रेडिंगच्या क्रेडिटला। नेक्स्ट, आर कस्टमर मिस्टर शेखर फेल टू पे हिज ड्यूज ₹800। म्हणजेच ते बॅड डेट्स आहेत, न्यू बॅड डेट्स, म्हणजे त्यांच्याकडून ₹800 पैसे येणं बाकी होतं पण आता ते पैसे पे करू शकत नाही आहेत, म्हणजेच बॅड डेट्स आहेत। न्यू बॅड डेट्सचे दोन इफेक्ट, एक तर प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, नेक्स्ट लेस फ्रॉम डेटर्स। क्लियर? नेक्स्ट, 1/8 ऑफ पेटंट्स आर टू बी रिटर्न ऑफ। आता ह्याचं काय आहे, रिटर्न ऑफ मीन्स ते त्यांनी यूज केलेले आहेत। मग पेटंट्सची व्हॅल्यू जी ट्रायल बॅलन्समध्ये दिलेली असेल त्याच्यावरती 1/8 पार्ट तुम्ही कॅल्क्युलेट करायचा आहे। फर्स्ट इफेक्ट त्याचा म्हणजे ती जी व्हॅल्यू येईल 1/8 त्याचा फर्स्ट इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, सेकंड इफेक्ट लेस फ्रॉम पेटंट। पेटंट कुठे आपण एंटर करतो, बॅलन्स शीट ॲसेट साईड। नेक्स्ट, अ पार्ट ऑफ फर्निचर ₹5,000 इज परचेस्ड ऑन 1 ऑक्टोबर 2018। आता नीट बघायचं आहे फर्निचरची अमाऊंट किती दिलेली आहे। सी ट्रायल बॅलन्समध्ये फर्निचर दिलेलं आहे 13,000, राईट? 13,000चं फर्निचर आहे, पण ही जी फोर्थ ॲडजस्टमेंट आहे, अ पार्ट ऑफ फर्निचर ₹5,000 इज परचेस्ड ऑन 1 ऑक्टोबर 2018। मग या 13,000तले जे 5,000चं फर्निचर आहे ते कधी परचेस केलं आहे 1 ऑक्टोबरला। मग 1 ऑक्टोबर 2018 टू 31 मार्च 2019 किती मंथ्स होतात, 6 मंथ्स, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च, राईट? 6 महिने आपण 5,000चं फर्निचर यूज केलेलं आहे। एवढं क्लिअर आहे? ओके, मग 13,000 मायनस 5,000 किती येतात 8,000। 8,000चंच फर्निचर थ्रू आउट द इयर म्हणजेच फॉर 12 मंथ्स आपण यूज केलेलं आहे। त्याचं आता काय करायचं आहे, आपण एक एक प्रॉब्लेम सॉल्व करताना बघणारच आहोत, पण एवढंच लक्षात घ्यायचं आहे हे जे 5,000चं फर्निचर आहे ते फक्त 6 महिन्यासाठीच यूज केलेलं आहे। क्लियर? नेक्स्ट, डेप्रिसिएशन ऑन लँड अँड बिल्डिंग 10%। लँड अँड बिल्डिंगची जी अमाऊंट असेल त्याच्यावरती 10% डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करायचं आहे। एक इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला आणि सेकंड इफेक्ट ॲसेट्समधून लेस करायचं आहे। नेक्स्ट, अँड फर्निचर अँड ऑन फर्निचर ॲट 5%। फर्निचर जे 13,000चं आहे आणि ते 5,000 6 मंथसाठी केलेलं आहे, सांगितलेलं आहे, त्याच्यावरती 5% कॅल्क्युलेट करायचे आहेत ॲज अ डेप्रिसिएशन, ते आपण नंतर बघणार आहोत। डेप्रिसिएशनचे दोन इफेक्ट, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, सेकंड लेस फ्रॉम ॲसेट, दॅट इज लेस फ्रॉम फर्निचर। नेक्स्ट, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, वेजेस ₹300 आणि इलेक्ट्रिसिटी चार्जेस ₹200। वेजेसमध्ये ॲड करायचे आहेत
म्हणजेच ट्रेडिंगच्या डेबिटला. नेक्स्ट इलेक्ट्रिसिटी चार्जेस प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. दोन्ही जे एक्सपेन्सेस आहेत ते त्या अकाउंटमध्ये ॲड करायचे आहेत. सेकंड इफेक्ट लायबिलिटीज. नेक्स्ट अलाव इंटरेस्ट ऑन कॅपिटल 3%. दोघींचं कॅपिटल दिलेलं आहे 40,000 आणि 20,000. त्याच्यावरती 3% इंटरेस्ट आपण म्हणजे बिझनेसने त्यांना दिलेला आहे. कॅपिटलवरती जो इंटरेस्ट मिळतो तो पार्टनर्ससाठी इन्कम असतं, म्हणून पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला इन्कम आहे त्यांच्यासाठी म्हणून. सेकंड इफेक्ट बिझनेससाठी एक्सपेन्सेस आहेत म्हणून प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला सेकंड इफेक्ट. क्लिअर. आता आपण डायरेक्टली प्रॉब्लेम सॉल्व करायला घेणार आहोत, पण त्याच्या आधी आपल्याला मार्किंग करायचं आहे. सी पेटंटवरती ॲडजस्टमेंट आहे, डेटर्सवरती ॲडजस्टमेंट आहे. नेक्स्ट फर्निचर. ओके. नेक्स्ट आहे वेजेस आणि इलेक्ट्रिसिटी चार्जेस आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. नेक्स्ट लँड अँड बिल्डिंग. क्लिअर. नेक्स्ट इथे आहे आता परचेसेस असेल तर परचेस रिटर्न आहे का ते चेक करायचं आहे. इथे परचेस रिटर्न आहे, इथे परचेसेस आहेत, स्टार मार्क करायचं आहे. नेक्स्ट सेल्स रिटर्न आहे म्हणजे सेल्स रिटर्न आहे म्हणजे सेल्सवरती सेल्समधून लेस करायचे आहेत म्हणून आपण सेल्सवरती पण स्टार मार्क केलेला आहे. म्हणजे तुम्ही आधीचे सगळे प्रॉब्लेम जर सॉल्व्ह केलेले असतील तर आता ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला क्लिअर असायला पाहिजेत, म्हणून आपण इथे जास्त वेळ घालवत नाही आहोत. आपण डायरेक्टली प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत. आपण सगळ्या ॲडजस्टमेंट्स बघितले आहेत आणि स्टार मार्क केलेले आहेत ट्रायल बॅलन्समध्ये. ओके. सो विल स्टार्ट. सी प्रॉब्लेमसाठी फॉर्मॅट ड्रॉ करून घेतलेले आहेत. फर्स्ट आहे ट्रेडिंग अकाउंट इन द बुक्स ऑफ अर्चना अँड प्रेरणा. नेक्स्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. नेक्स्ट बॅलन्स शीट दिलेली आहे आणि पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. अर्चना अँड प्रेरणा दोघांचेही अकाउंट अमाऊंटचे कॉलम. क्लिअर. फर्स्ट स्टॉक. आता हा जो स्टॉक आहे तो काय आहे ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक आपण कुठे लिहितो ट्रेडिंगच्या डेबिटला. टू ओपनिंग स्टॉक. अमाऊंट आहे 8560. नेक्स्ट पेटेंट्स आपण कुठे लिहितो बॅलन्स शीट ॲसेट साईड. पेटेंट्सची अमाऊंट आहे 2000 इनर कॉलम. क्लिअर. पेटेंट्स आपण बॅलन्स शीटमध्ये ॲसेट साईडला लिहिलेले आहेत 2000 रुपीज. नेक्स्ट आहे सन्ड्री डेटर्स. सन्ड्री डेटर्स कुठे लिहितो आपण बॅलन्स शीट ॲसेट. डेटर्सची अमाऊंट 18,500. नेक्स्ट स्टॉक ऑफ स्टेशनरी. आता स्टेशनरीचा स्टॉक आहे, फक्त स्टेशनरी असतं तर प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, पण स्टॉक आहे म्हणजे तो क्लोजिंग स्टॉक आहे, मग तो आपण कुठे लिहिणार आहोत. एकच इफेक्ट द्यायचा ट्रायल बॅलन्सचा बॅलन्स शीट ॲसेट साईड. स्टॉक ऑफ स्टेशनरी 3000. इथे 2 लाईन्स सोडायच्या आहेत आणि इथे लिहायचं आहे स्टॉक ऑफ स्टेशनरी. अमाऊंट किती आहे 3000 रुपीज. आउटर कॉलम. क्लिअर. नेक्स्ट ट्रेडमार्क. ट्रेडमार्क काय आहे ॲसेट. ट्रेडमार्कची अमाऊंट 2000. ट्रेडमार्क 2000 रुपीज. नेक्स्ट बिल्स रिसिवेबल 6300. ॲसेट्स. बिल्स रिसिवेबलची अमाऊंट आहे 6300. नेक्स्ट इलेक्ट्रिसिटी चार्जेस. इलेक्ट्रिसिटी चार्जेस प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड. अमाऊंट 1450. नेक्स्ट वेजेस
ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड 2 वेजेस 950 इनर कॉलम ॲडजस्टमेंट आहे. नेक्स्ट हिटिंग अँड लाइटिंग ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड 2 हिटिंग अँड लाइटिंग 1000 आउटर कॉलम. नेक्स्ट ट्रेड एक्सपेन्सेस आता ट्रेड आहे म्हणून ट्रेडिंगमध्ये लिहायचं नाही आहे. ट्रेड एक्सपेन्सेस आहेत प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. ट्रेड एक्सपेन्सेस 2 ट्रेड एक्सपेन्सेस 850 रुपीज आउटर कॉलम. नेक्स्ट सेल्स रिटर्न लेस फ्रॉम सेल्स इथे लिहायचं आहे ट्रेडिंगच्या क्रेडिटला बाय सेल्स मायनस सेल्स रिटर्न. सेल्स रिटर्नची अमाऊंट आहे 400 ब्रॅकेटमध्ये कारण ती निगेटिव्ह आहे म्हणजे आपल्याला डिडक्ट करायची आहे म्हणून. नेक्स्ट लँड अँड बिल्डिंग 22,000 ॲसेट्स. लँड अँड बिल्डिंग 22,000 इनर कॉलम. क्लियर. लँड अँड बिल्डिंग आपण इथे लिहिलेलं आहे 22,000. नेक्स्ट फर्निचर 13,000. फर्निचरची अमाऊंट कुठे लिहायची आहे फर्निचर ॲसेट्स 13,000 जी अमाऊंट आहे ती लिहायची आहे ॲसेट्समध्येच. नेक्स्ट कॅश ॲट बँक 5,000 कॅश ॲट बँक 5,000 आउटर कॉलम. नेक्स्ट इन्व्हेस्टमेंट 7,500 ॲसेट्स. इन्व्हेस्टमेंट्स 7,500. नेक्स्ट ड्रॉइंग्स आपण कुठे लिहितो पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट साइड 2 ड्रॉइंग्स. अर्चना 1,200. प्रेरणा 900. नेक्स्ट बॅड डेट्स 200 रुपीज. बॅड डेट्स प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला 2 बॅड डेट्स. इनर कॉलमला लिहायचं कारण आपल्याला न्यू बॅड डेट्स ॲड करायचे आहेत 200. नेक्स्ट परचेसेस ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड 2 परचेसेस 23,700. नेक्स्ट कॅपिटल आपण कुठे लिहितो पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट साइड बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. त्याची अमाऊंट किती आहे अर्चना 40,000 प्रेरणा 20,000. सी अर्चना 40 आणि प्रेरणा 20,000. मग अर्चनाच्या कॉलममध्ये लिहायचं आहे 40,000 प्रेरणा 20,000. नेक्स्ट अदर लोन्स आहेत म्हणजे आपण कुठे मेन्शन करतो लायबिलिटीजमध्ये. इथे लिहायचं आहे आधी थोडे 4-5 लाईन सोडायचे आहेत कॅपिटलचा बॅलन्स लिहिण्यासाठी. नेक्स्ट लिहायचं आहे अदर लोन्सची अमाऊंट किती आहे 3,000 रुपीज आउटर कॉलम. नेक्स्ट रिझर्व फंड लायबिलिटीमध्ये लिहायचं आहे रिझर्व फंड्सची अमाऊंट किती आहे 1,000 रुपीज आउटर कॉलम. क्लियर. नेक्स्ट सन्ड्री क्रेडिटर्स 17,500. सन्ड्री क्रेडिटर्स लायबिलिटी 17,500. नेक्स्ट बिल्स पेबल 5,000 लायबिलिटी. नेक्स्ट परचेस रिटर्न लेस फ्रॉम परचेसेस 1,000 रुपीज. परचेस आपण इथे लिहिलं आहे इथे लिहायचं आहे मायनस परचेस रिटर्न. अमाऊंट किती आहे 1,000 मायनस 1,000 रुपीज. नेक्स्ट RDD दिलेला आहे क्रेडिटला आहे म्हणजेच तो ओल्ड RDD आहे
लेस फ्रॉम बॅड डेट्स. मग इथे दिलायचं आहे न्यू बॅड डेट्स जे आपल्याला ॲडजस्टमेंटमध्ये दिलेले आहेत मायनस ओल्ड RDD. ओल्ड RDD किती आहे 500. ब्रॅकेटमध्ये लिहायचं आहे कारण ते आपल्याला लेस करायचे आहेत. ओके. नेक्स्ट सेल्स आहे 30,200. नेक्स्ट इंटरेस्ट. आता इंटरेस्टचा बॅलन्स क्रेडिटला दिला आहे म्हणजेच ते आपल्यासाठी इन्कम आहे बाय इंटरेस्ट. प्रॉफिट अँड लॉस क्रेडिट साईड. इंटरेस्ट 310 रुपीज. क्लिअर. आता ॲडजस्टमेंटमध्ये फर्स्ट आहे स्टॉक ऑन 31 मार्च 2019 इज व्हॅल्यूड ॲट रुपीज कॉस्ट प्राईस 12,000 अँड मार्केट प्राईस 17,000. जी कमी असेल ती आपल्याला मेन्शन करायची आहे दॅट इज 12,000 रुपीज. ट्रेडिंगच्या क्रेडिटला बाय क्लोजिंग स्टॉक 12,000 आउटर कॉलम. नेक्स्ट सेकंड इफेक्ट बॅलन्स शीट ॲसेट क्लोजिंग स्टॉक 12,000 रुपीज. नेक्स्ट आर कस्टमर मिस्टर शेखर फेल टू पे हिज ड्यूज ऑफ रुपीज 800. म्हणजेच न्यू बॅड डेट्स आहेत. न्यू बॅड डेट्सचे दोन इफेक्ट. एकतर प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला इथे आपण न्यू बॅड डेट्स लिहिलेले आहेत तिथे 800 रुपीज ॲड करायचे आहेत न्यू बॅड डेट्स. सेकंड इफेक्ट लेस फ्रॉम डेटर्स. डेटर्स कुठे आहेत ॲसेट्समध्ये मायनस न्यू बॅड डेट्स 800 ब्रॅकेटमध्ये. नेक्स्ट 1/8 ऑफ पेटंट्स आर टू बी रिटर्न ऑफ. रिटर्न ऑफ आहेत म्हणजेच आपल्याला लेस करायचे आहेत पेटंटमधून. पेटंटची अमाऊंट किती आहे 2,000 ट्रायल बॅलन्समध्ये राईट. 2,000 इंटू 1 डिवायडेड बाय 8 किती येते अमाऊंट 250 रुपीज. मग हे 250 एकतर पेटंटमधून लेस करायचे आहेत लेस रिटर्न ऑफ 250 ब्रॅकेटमध्ये. सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला टू रिटर्न ऑफ पेटंट अमाऊंट किती आहे 250 आउटर कॉलम. क्लिअर. नेक्स्ट आता नीट बघायचं आहे. अ पार्ट ऑफ फर्निचर रुपीज 5,000 परचेस्ड ऑन 1 ऑक्टोबर 2018. 1 ऑक्टोबरला परचेस केलेला आहे 1 ऑक्टोबर 2018. मग 1 ऑक्टोबर टू 31 मार्च 2019. 1 ऑक्टोबर 2018 टू 31 मार्च 2019 किती महिने होतात 6 मंथ्स होतात. म्हणजेच आपण बघितलेलं होतं की फक्त 5,000 रुपीजचं जे फर्निचर आहे 6 महिन्यासाठीच यूज केलेलं आहे. क्लिअर. नेक्स्ट आहे डेप्रिसिएशन ऑन लँड अँड बिल्डिंग ॲट 10%. फर्निचरचं आपण आता नेक्स्ट बघणारच आहोत. आता फर्स्ट आहे लँड अँड बिल्डिंगचं डेप्रिसिएशन 10%. लँड अँड बिल्डिंगची अमाऊंट किती आहे 22,000 राईट. मग 22,000 वरती 10%. 22,000 इंटू 10% 2,200 मायनस डेप्रिसिएशन. ब्रॅकेटमध्ये कारण ते लेस करायचे आहेत. या 2,200चा म्हणजेच डेप्रिसिएशनचा सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला टू डेप्रिसिएशन ऑन लँड अँड बिल्डिंग. मी आता इथे शॉर्टकट लिहिते तुम्ही पूर्ण व्यवस्थित फुल फॉर्म लिहायचा आहे. डेप्रिसिएशन ऑन लँड अँड बिल्डिंग 2,200. क्लिअर. नेक्स्ट आता त्यांनी सांगितलं आहे फर्निचरवरती 5% डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करायचं आहे. आता वर्किंग नोट प्रिपेअर करायची आहे जी मी इथे करते. तुम्ही पूर्ण सगळा प्रॉब्लेम सॉल्व केल्यानंतर नेक्स्ट पेजवरती करायची आहे. सी वर्किंग नोट नीट बघायचं आहे. वर्किंग नोट फर्निचरची अमाऊंट आहे 13,000 राईट. ट्रायल बॅलन्समध्ये आपल्याला दिलेली आहे. सी 13,000चं फर्निचर आहे. पण जे आपली ॲडजस्टमेंट आहे 4th ॲडजस्टमेंट अ पार्ट ऑफ फर्निचर परचेस्ड
ऑन 1 ऑक्टोबर 2018. म्हणजेच ह्याच्यातलं जे 5000चं जे फर्निचर आहे, ओके, 5000चं फर्निचर ते कधी परचेस केलेलं आहे? फॉर 6 मंथ्स. कधी परचेस केलं आहे? 1 ऑक्टोबर 2018. आणि आपलं इयर एंड कधी आहे? 31 मार्च 2019. म्हणून 6 मंथसाठीच यूज केलेलं आहे. म्हणजेच 13,000 मायनस 5,000 किती राहतात? 8,000. मग हे जे 8,000चं फर्निचर आहे ते पूर्ण 12 मंथसाठी यूज केलेलं आहे. म्हणजे फ्रॉम 1 एप्रिल 2018 टू 31 मार्च 2019. क्लिअर? आणि 5,000चं फर्निचर फक्त 1 ऑक्टोबर 2018 टू 31 मार्च 2019 6 महिन्यासाठीच यूज केलेलं आहे. मग आपल्याला डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करताना फर्निचरचे 2 पार्ट करायचे आहेत त्याच्या अमाऊंटचे. सी, आता 5,000चे जे आहे इथे आपण लिहिणार आहोत 5,000 आणि हे 8,000 आहेत तसेच. क्लिअर? 5,000 किती महिन्यासाठी आहे? इंटू 6 डिवायडेड बाय 12. डिवायडेड बाय 12 का केले आपण? कारण आपल्या इयरमध्ये 12 मंथ्स असतात आणि 6 मंथ्स कुठून आले? फर्निचर जे 5,000चं होतं ते 1 ऑक्टोबरला परचेस केलेलं, म्हणजेच 1 ऑक्टोबर टू 31 मार्च 6 मंथ्स होतात, म्हणून आपण 6 डिवायडेड बाय 12 केले आहेत. राईट? आणि आता फर्निचरवरती डेप्रिसिएशन किती सांगितलेलं आहे? 5%. म्हणून इंटू 5 डिवायडेड बाय 100. क्लिअर? कळलेली आहे ॲडजस्टमेंट? आपण काय केली आहे? 5,000 रुपीज हे कसे आले? 13,000 ट्रायल बॅलन्समध्ये होते, मायनस ॲडजस्टमेंटमध्ये दिलेलं आहे की 5,000चं फर्निचर 6 मंथसाठी यूज केलं आहे, म्हणजेच ते 1 ऑक्टोबरला परचेस केलेलं. मग 13,000 मायनस 5,000 8,000. ओके, मग 8,000 आणि 5,000 आपण 2 बायफर्गेट केलेले आहेत, 2 अमाऊंट्स. 5,000 वरती फक्त आपण 6/12 केल्यात, कारण 6 मंथ्स थ्रू आउट द इयर किती मंथ्स असतात? 12 मंथ्स असतात. मग 6 महिन्याचंच फक्त डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करायचं आहे आणि त्या डेप्रिसिएशनचा रेट दिलेला आहे 5%. मग 5,000 इंटू 6 डिवायडेड बाय 12 इंटू 5% किती येतात? 125. राईट? हे 125. नेक्स्ट, आता 8,000 जे आहे ते पूर्ण आपण एका वर्षासाठी वापरलं आहे, म्हणजेच 12 डिवायडेड बाय 12. पण आपण हे असं करायचं नाही, कारण शेवटी ते 1 इयरच येणार आहे. म्हणजेच डायरेक्टली आपण इथे काय करणार आहोत? 5% कॅल्क्युलेट करणार आहोत, कारण ते पूर्ण 12 मंथ्ससाठी यूज केलेलं आहे. 12 मंथ्स 8,000चं. 8,000 इंटू 5% किती येतात? 400. राईट? मग 125 प्लस 400, 125 प्लस 400 किती येतात? 525. ही जी अमाऊंट आहे ते आपलं डेप्रिसिएशन आहे फर्निचरवरती. क्लिअर? मग हीच अमाऊंट आपल्याला फर्निचरमधून लेस करायची आणि प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहायची आहे. सी, फर्निचर मायनस डेप्रिसिएशन 525. सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला टू डेप्रिसिएशन फर्निचरवरती पूर्ण लिहायचा 525. क्लिअर? नेक्स्ट, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस वेजेस ₹300 अँड इलेक्ट्रिसिटी चार्जेस ₹200. वेजेस किती आहेत? 300 आणि इलेक्ट्रिसिटी चार्जेस 200. मग वेजेसमध्ये ॲड करायचं आहे, ॲड आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. किती अमाऊंट आहे? 300. सेकंड इफेक्ट लायबिलिटीजमध्ये वेजेस 300. नेक्स्ट, इलेक्ट्रिसिटी चार्जेस 200. इलेक्ट्रिसिटी चार्जेस आपण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहिलं आहे, प्लस आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस 200 रुपीज. सेकंड इफेक्ट
लायबिलिटीज, इलेक्ट्रिसिटी चार्जेस, इलेक्ट्रिसिटी चार्जेस आपण लिहिलेले आहेत. नेक्स्ट, अलाव इंटरेस्ट ऑन कॅपिटल 3%. आता कॅपिटलवरती 3% इंटरेस्ट त्यांनी सांगितलेला आहे. कॅपिटलची अमाऊंट किती आहे? पार्टनर्स कॅपिटल अर्चना 40,000 आणि प्रेरणा 20,000. 40,000 वरती किती पर्सेंट सांगितलं आहे? 3%. 3% कॅल्क्युलेट करायचे आहेत. 40,000 इंटू 3%, 1,200. कॅपिटलवरती जो इंटरेस्ट मिळतो तो पार्टनर्ससाठी इन्कम असतं, म्हणून आपण क्रेडिटला लिहिणार आहोत पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या. बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल, प्रेरणा 1,200. नेक्स्ट, अर्चना 1,200, प्रेरणा 20,000 इंटू 3%, 600. क्लियर? आता हा जो इंटरेस्ट आहे बिझनेससाठी एक्सपेन्सेस आहेत, म्हणून प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहायचं आहे टू इंटरेस्ट ऑन कॅपिटल. आता तुम्ही इथे काय करू शकता? अर्चना आणि प्रेरणा दोघींची अमाऊंट इनर कॉलममध्ये लिहून आउटर कॉलममध्ये ॲडिशन लिहू शकता. मी आता डायरेक्टली आउटर कॉलममध्ये अमाऊंट लिहिणार आहे. 1,200 प्लस 600 किती येतात? 1,800 आउटर कॉलम. क्लियर? म्हणजेच आपल्या सगळ्या ॲडजस्टमेंट्स झालेल्या आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे? इनर कॉलमच्या अमाऊंट्स आउटर कॉलममध्ये लिहायच्या आहेत. 950 प्लस 300, 1,250. नेक्स्ट, 23,700 मायनस 1,000, 22,700. नेक्स्ट, 30,200 सेल्स, 30,200 minus 400, 29,800. Next, 1,450 plus 200 देतात 1,650, 1,650. Next, 200 plus 800, 1,000 minus 500, 500. Next, patents, 2,000 minus 250, 1,750. Next, 18,500 debtors, 18,500 minus 800, 17,700. Next, 22,000 minus 2,200, 19,800. Next, 13,000 minus 525, 12,475, 12,475. क्लियर? आता आपल्याला टोटल करायची आहे. ट्रेडिंग अकाउंट 29,800 प्लस 12,000, 41,800. माइनस 8,560 माइनस 1,250 माइनस 1,000 रुपीज माइनस 22,700 देतात 8,290. क्रॉस प्रॉफिट आहे. टू ग्रॉस प्रॉफिट 8,290. हा कुठे ट्रान्सफर करायचा आहे? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला. बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन. इथे लिहायचं आहे कॅरी फॉरवर्ड 8,290. इथे टोटल लिहायची आहे 41,800. आता 8,290 प्लस 310 किती येतात? 8,600 मायनस 8,600 ह्या दोघांची टोटल आहे. नेक्स्ट, मायनस 1,650 मायनस 850 मायनस
500 minus 250 minus 2200 minus 525 minus 1800 किती येतात 825. आता हे जे 825 नेट प्रॉफिट आलेला आहे तो कुठच्या रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करायला सांगितलेला आहे. सी रेशो 2:1 आपण मार्क केलेलं होतं. मग इथे आता मी वर्किंग नोट प्रिपेअर करत नाही आहे. तुम्हाला आता ऑलरेडी आयडिया आहे की आपण कसं प्रॉफिट डिस्ट्रीब्यूट करतो. 825 इंटू 2 डिवायडेड बाय 3 550 हा कोणाचा प्रॉफिट आहे. अर्चना. कारण अर्चना आणि प्रेरणा या दोघांचा रेशो आहे 2:1. म्हणजेच अर्चनाचा रेशो आहे 2 डिवायडेड बाय 3 आणि प्रेरणाचा रेशो आहे 1 डिवायडेड बाय 3. राईट. मग आपण आता काय केलं आहे 825 इंटू फक्त अर्चनाचं बघतोय आपण 825 इंटू 2 डिवायडेड बाय 3 किती आलेत 550. क्लिअर. मग हे 550 आपण इथे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहिणार आहोत. टू नेट प्रॉफिट कॅरी फॉरवर्ड अर्चना आणि प्रेरणा. अर्चनाचं किती आलं आहे 550 रुपीज. आपण आता कॅल्क्युलेट केलेलं होतं 550. नेक्स्ट प्रेरणा 825 इंटू 1 डिवायडेड बाय 3 275 दोघींची ॲडिशन करायची आहे. 275 प्लस 550 सॉरी 275 प्लस 550 825 जो आपला नेट प्रॉफिट आलेला 825 आणि इथे दोन्हीकडे अमाऊंट लिहायचे 8600. क्लिअर. आता हा जो प्रॉफिट आहे अर्चना आणि प्रेरणाचा तो कुठे ट्रान्सफर करायचा आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट साईड. कारण प्रॉफिट आहे म्हणून बाय नेट प्रॉफिट ब्रॉट डाऊन. अर्चनाच्या कॉलममध्ये अर्चनाची अमाऊंट दॅट इज 550 रुपीज इथे लिहायचे 550. नेक्स्ट प्रेरणा किती आहेत 275 म्हणून प्रेरणाच्या कॉलममध्ये 275. आता कॅपिटल अकाउंटची टोटल करायची आहे. फर्स्ट अर्चना 40,000 प्लस 1,200 प्लस 550 41,750. लगेच आपण ड्रॉइंग लेस करून घेऊयात. मायनस ड्रॉइंग किती आहे अर्चनाचं 1,200 लेस केले 40,550 बॅलन्स आला 2 बॅलन्स कॅरी फॉरवर्ड. नेक्स्ट प्रेरणाची टोटल 20,000 प्लस 600 प्लस 275 20,875 मायनस 900 19,975. क्लिअर. ह्या दोघांची टोटल लिहायची आहे. पहिलं 41,750 नेक्स्ट 20,875. आता हा जो बॅलन्स आहे तो कुठे ट्रान्सफर करायचा आहे लायबिलिटीजमध्ये कॅपिटल. आपण इथे लाईन सोडलेल्या होत्या कॅपिटल अकाउंट. कॅपिटलमध्ये फर्स्ट लिहायचं आहे अर्चना. नेक्स्ट प्रेरणा. अर्चनाचा बॅलन्स किती आहे 40,550 40,550. नेक्स्ट प्रेरणा 19,975 19,975 दोघांची ॲडिशन 40,550 प्लस 19,975 60,525.
क्लिअर. आता बॅलन्स शीटची टोटल 6525 नेक्स्ट प्लस 3000 प्लस 1000 प्लस 17500 प्लस 5000 प्लस 500 किती येते 87,525. पेन्सिलने लिहून घ्यायची आहे रफ ठिकाणी 87,525. ओके. जोपर्यंत ॲसेट्स आणि लायबिलिटीज सेम येत नाही तोपर्यंत फायनल टोटल लिहायची नाही आहे. मी आता इथे लिहिलेली आहे कारण मी ऑलरेडी प्रॉब्लेम्स बघितलेले आहेत सगळे. 87,525. नेक्स्ट ॲसेट्स 1750 प्लस 17,700 प्लस 3000 प्लस 2000 प्लस 6,300 प्लस 19,800 प्लस 12,475 प्लस 5,000 7,500 12,000. 87,525 जी आपली लायबिलिटीजची टोटल आहे तीच ॲसेट्सची टोटल आलेली आहे 87,525. क्लिअर. म्हणजेच प्रॉब्लेम आपला नीट टॅली झालेला आहे. बॅलन्स शीट टॅली झालेली आहे. प्रॉब्लेम परफेक्टली आपण सॉल्व केलेला आहे.